पडताना लक्षात आलं की तिथला जो हिरो आहे तो मरण पावलेला आहे. आणि एक 2-3 महिन्यांनी परत सिनेमा बघितल्यानंतर एक लक्षात आलं की तोच हिरो किंवा व्हिलन जो आहे जिवंत झालेला आहे. आणि सिनेमागृहातून बाहेर येताना डोकं सुन्न झालेलं की हे सिनेमामध्ये कसं शक्य आहे की मेलेला माणूस परत जिवंत होतो. ही घटना सर्वसाधारणपणे 92-93ची माझ्या 16-17 वर्षाच्या वयाच्या असतानाची. हा कल्चरल शॉक गावातून औरंगाबाद सिटीमध्ये ज्यावेळेस मी शिक्षणासाठी आलो त्यावेळेसचा. आणि या कल्चरल शॉकमधून बाहेर येऊन एक करिअर बनवायचं होतं, त्या ध्येयानं मी काम करत राहिलो, त्याच्यातून काम पुढं चालवत राहिलो आणि सर्वसाधारणपणे 2005मध्ये एक IAS ऑफिसर झालो. हा जो प्रवास आहे हा आज आपल्यासमोर मी शेअर करण्यासाठी उभा आहे. मी तुकाराम मुंडे, बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना या गावचा, सर्वसाधारणपणे 5,000 पॉप्युलेशन, 100% शेतीवरती निर्भय. ही शेतीसुद्धा इरिगेटेड नव्हे तर ड्राय ॲग्रिकल्चर. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करायचं, आठवड्या बाजाराला जाऊन भाजी विकायची आणि त्यानंतर आठवड्याभराचा संसार, 2 वेळेचं जेवण आपल्याला भेटेल अशा दृष्टीनं प्रयत्न करायचे. ही सर्वसाधारणपणे ताडसोन्ना या गावची स्थिती. 10वीपर्यंत शिक्षण गावामध्येच झालेलं. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत असताना तिथली शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्याच परिस्थितीमध्ये आपण शिक्षण घेत होतो. जिल्हा परिषदची 80 आणि 90च्या दशकातली शाळांची जी स्थिती होती, शिक्षक कमी, मुलं जास्त, वर्गखोल्या असणारच असं नाही. आणि विशेष करून इंग्लिश, सायन्स किंवा मॅथ्स यांना शिक्षक नव्हतेच. हे शिक्षण घेत असताना घरची आर्थिक परिस्थिती बिघडलेली. आईवडील कर्जबाजारी होते आणि म्हणून शेतीकडे दुर्लक्ष होत होतं. एका बाजूला कर्जबाजारी, दुसऱ्या बाजूला शेतीमध्ये उत्पन्न नाही. आणि उत्पन्न नसण्याचं कारण शेतीची मशागत करण्यासाठी घरामध्ये कोणी नाही, पैसे नाही आहेत आणि म्हणून त्यामुळे शेतीची परिस्थिती वाईट. वयाच्या नेमक्या 9व्या वर्षी ते 10व्या वर्षी शेती करायला सुरुवात. म्हणजे 4थीची वर्ग असताना, त्यामुळे शिक्षण घेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शेतीचं काम मी सुरू केलं, जेणेकरून कुटुंबाला काही आर्थिक मदत होईल. वडील बंधू बीडला शिक्षण घेत होते. त्यांना महिन्याला 100 ते 200 रुपये पाठवण्यासाठी कसरत करावी लागायची आणि शेतीतून उत्पन्न कमी होत होतं. एका बाजूला लिटिगेशनमध्ये आई वडील अडकलेले होते, दुसऱ्या बाजूला शेतीचं उत्पन्न नव्हतं. त्याच्यामुळे पुढं कसं जायचं हा प्रश्न होता. अशा परिस्थितीमध्ये 4थीची परीक्षा दिल्यानंतर शेती करण्यास सुरुवात केली. ती 10वी जोपर्यंत मी होत नव्हतो तोपर्यंत मी ती शेती केली. ती परिस्थितीच अशी होती की त्यामध्ये ऑप्शन काही नव्हता किंवा वाईट वाटण्याचं काही कारण नव्हतं. आजूबाजूची परिस्थिती तशी होती आणि म्हणून त्यावेळेस फक्त इरिगेशन फॅसिलिटी नव्हत्या, विहिरी होत्या. विहिरीमध्ये पाणी उचलण्याच्या दृष्टिकोनातून मोटर पंप लावलेले असायचे, परंतु इलेक्ट्रिसिटी नव्हती. म्हणून रात्री शेती करायची, रात्री इलेक्ट्रिसिटी भेटायची. तर रात्री थंडीच्या दिवसामध्ये 2 ते 3 वाजता, 4 वाजता सकाळी किंवा रात्री 12-1 वाजता ही शेती करण्याची वेळ आईवडिलावरती, माझ्यावरती आली आणि आम्ही ती केली. ते काही वेगळं केलं असं वाटत नव्हतं, परंतु ह्या परिस्थितीमुळे परिश्रम करण्याची जी सवय लागली ती मला वाटतं माझ्या जीवनामध्ये एक कलाटणी देणार होती. परिस्थितीचं भान ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे, परिश्रम केलं पाहिजे. आपल्या परिस्थितीत जाण ठेवून पुढे गेल्यानंतर आपल्याला याच्यातून काहीतरी चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली पाहिजेत. ही खून गाठ मात्र त्यावेळेस मी मनाशी बांधली. आणि असं करत असताना 10वीपर्यंत शिक्षण गावाकडे घेतलं आणि त्यानंतर मोठ्या बंधूंनी मला औरंगाबादला नेलं. जे कॉलेज लाईफ होतं, जे आता मी सांगितलं की पहिला सिनेमा मी 10वी नंतर बघितला आणि त्याच्यामधला जो कल्चरल शॉक होता, गावातून डायरेक्टली औरंगाबादला ज्यावेळेस येतो त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये कसं चेंज करून घ्यायचं माहीत नव्हतं. शहरामध्ये राहायचं कसं, वागायचं कसं, बोलायचं कसं, अगदी जेवण कसं करायचं, ही परिस्थिती मी 10वीला असताना मला माहीत नव्हती. अनेक विषय जे मी गावामध्ये कधी बघितलेले नव्हते, म्हणजे संस्कृतसारखा विषय हे 10वीला असतो हे मला 10वीला आल्यानंतर कळलं. शहरामध्ये हा कल्चरल शॉक अब्झॉर्ब करून पुढं जाण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत होतो. वडील बंधूंचं गायडन्स होतं. वडील बंधूंना स्वतःना IAS व्हायचं होतं, परंतु आर्थिक परिस्थिती त्यांच्या बाजूने नव्हती, त्यांना ते शक्य नव्हतं.
म्हणून त्यांनी ती अपेक्षा माझ्याकडून व्यक्त केली की तुला कलेक्टर व्हायचं आहे. आता हे कलेक्टर काय असतं, ते कसं व्हायचं असतं, त्यासाठी काय करावं लागतं, हे मला काहीही माहीत नव्हतं. मागच्या वर्षीच्या माझ्या एका विद्यार्थिनीचा मला मेसेज आलाय. फक्त भावानी सांगितलं होतं कलेक्टर व्हायचं आहे म्हणून होणार, अशा दृष्टीनं चाललो. 11वीचं शिक्षण चालू केलं, 11वी-12वी सायन्स केलं. कल्चरल शॉकमधून बाहेर येत असताना त्याचबरोबर शहराच्या वातावरणावर जुळून घेणं आणि अभ्यास करणं आणि ध्येयाच्या प्रतीनं काम करणं, हा फक्त फोकस ठेवून काम करत राहिलो. 12वीला मला, ज्याला आपण बायोलॉजी किंवा मॅथ्स ग्रुप होतो, माझा मॅथ्स आणि बायोलॉजी ग्रुप होता. बायोलॉजी ग्रुपमध्ये 92-93% काहीतरी मार्क होते. ज्यावेळेस औरंगाबादला आलो होतो त्यावेळेस 2 वेळेच्या जेवणाचे प्रश्न ज्यावेळेस होते, कारण बंधू क्लासेस घ्यायचे, ते क्लासेसच्या माध्यमातून स्वतःच आणि माझ्यावरती खर्च जो काय राहण्यासाठी लागणार किंवा जगण्यासाठी लागणार तो होत होता, त्याची परिस्थिती अवघड होती. असे अनेक दिवस होते की ज्यावेळेस 2 वेळेचं जेवण बंधूंनी घेतलं नाही, ते माझ्यासाठी 1 वेळेचं जेवण करण्याचा प्रयत्न करत होते. आणि ह्या परिस्थितीतून बाहेर येत असतानाच आपले जे वीक पॉईंट्स आहेत त्या वीक पॉईंट्सवरती पुढे जाण्याचा प्रयत्न केला. गावामध्ये जसं सांगितलं, शाळेमध्ये शिक्षण घेताना इंग्लिशचा गंध नव्हता, तर इंग्लिश, स्पोकन इंग्लिश स्वतः कसं वाढवायचं, त्याचं इंग्लिश ग्रॅमर कसं करायचं याचा अभ्यास केला. आणि बंधूंची ज्यावेळेस तहसीलदार म्हणून सिलेक्शन झाल्यानंतर ते जे स्वतः क्लासेस चालवायचे, ते स्वतः क्लासेस मी 2 वर्षभर स्वतः चालवले, जेणेकरून क्लासेस चालवण्याचा जो अभ्यास करावा लागला तो पण फायदा मला झाला. BAला ॲडमिशन घेतलं आणि अभ्यास करत राहिलो. एका बाजूला डिस्ट्रॅक्शन्स खूप होती, आजूबाजूची मुलं सिनेमा बघण्यापासूनच बाकीच्या गोष्टी एन्जॉय करत असतानाच त्याच्यापासून, आपल्या ध्येयापासून फोकस दूर होणार नाही हे लक्षात ठेवूनच इन्स्पायर राहणं आणि त्याच्यावरती काम करणं हे एक मोठं चॅलेंज होतं. परिस्थितीची जाण ठेवून आपण जे पावलं उचलतोय ते योग्य आहेत का, ते पावलं व्यवस्थित पडतायत का, आपल्या ध्येयाकडे आपण जातोय का, हे विचार माझ्या मनात येत होते. आणि असं करत असतानाच BA आणि MA दोन्ही कंप्लीट केलं. UPSCचा अभ्यास करायचा हे ठरलेलं होतं. ज्यावेळेस बंधूंनी सांगितलं की कलेक्टर व्हायचं, होता येईल असं म्हटलो, परंतु ती परीक्षा काय असते हे मात्र त्यावेळेस माहीत नव्हतं. ग्रॅज्युएशन होईपर्यंत ते व्यवस्थित माहीत नव्हतं. आणि ज्यावेळेस ॲक्च्युअली UPSCचा अभ्यास करायला लागलो त्यावेळेस ती परीक्षा किती अवघड असते, त्यासाठी काय कष्ट करावे लागतात, फक्त 4 पुस्तकं वाचून किंवा BA MA सारखं अभ्यास करून त्याच्यातून सक्सेस होत नाही, त्यावेळेस रिअलाईज झालं आणि परिस्थिती अधिकच वाईट होत गेली. आणखी प्रश्न समोर उभे राहिले. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आता जर UPSC किंवा IAS झालो नाही तर काय, हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. मग कदाचित 12वीचा जो डिसिशन BA घेण्याच्या ऐवजी MBBS केला असता तर कदाचित फायनान्शियल सिक्युरिटी किंवा एक ऑप्शन उभा राहिला असता, तो आता माझ्या हातात नव्हता. म्हणून अशा प्रकारचे डिसिशन आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेस येतात, असे प्रसंग येतात, त्यावेळेस योग्य प्रकारचा डिसिशन घेणं आवश्यक असतं. परंतु खचून न जाता आपल्याला ध्येय गाठायचं आहे या दृष्टिकोनातून अभ्यास सुरू केला. आणि जो अभ्यास चालू केला त्या अभ्यासामध्ये लक्षात आलं की हा अभ्यास करताना जो ग्रॅज्युएशनला अभ्यास केला त्यासारखा नसून त्यापेक्षा खूप कठीण परिस्थितीचा आहे. आणि म्हणून पहिला अटेम्प्ट दिला, अभ्यास करून मुंबईला अभ्यास करण्यासाठी आलो. त्या इन्स्टिट्यूट्समध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर बाकीचे मुलं, बाकीचे परीक्षार्थी खूप चांगल्या प्रकारे तयार आहे ते लक्षात आलं. परंतु जोशाने अभ्यास केला, फोकस्ड अभ्यास करा, नियोजनबद्ध केला, कोणतंही डिस्ट्रॅक्शन होऊन दिलं नाही आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये प्रिलिम्स पास झालो. परंतु मेन्समध्ये फेल झालो. मेन्सचे मार्क 865 एवढे मला भेटले, जे की मेरिटच्या खूप कमी होते. आणि म्हणून परत दुसरा अटेम्प्ट देण्याचा अट्टास प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये परत प्रिलिम पास झालो, परंतु मेन्ससुद्धा परत फेल झालो. एका बाजूला मन विषण नव्हतं, दुसऱ्या बाजूला ध्येय गाठायचं होतं. अशा परिस्थितीमध्ये हा प्रयत्न चालू होता. चांगली बाजू एवढीच होती की पहिल्या अटेम्प्टमध्ये मेन्सला जे मार्क्स भेटले त्याच्यापेक्षा जास्त मार्क, 100च्या आसपास जास्त मार्क भेटलेले होते. म्हणून परत तिसरा अटेम्प्ट देण्याचा प्रयत्न केला. प्रिलिम पास, मेन्स पास झालो आणि इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर इंटरव्ह्यू झाला, मात्र फायनल सिलेक्शन झालं नाही. आणि हे फायनल सिलेक्शन ज्यावेळेस झालं नाही त्यावेळेस परत आपण आपला गोल, ध्येय हे अचीव करू शकू की नाही हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. हे करत असताना मी MA केलं होतं. मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर हे 2 अटेम्प्ट दिले, त्या 2 अटेम्प्टच्या काळामध्ये MA पण केलं. आणि तिसरा अटेम्प्ट दिल्यानंतर माझ्यासमोर एक ऑप्शन, एक अटेम्प्ट राहिला होता आणि तो जर मला द्यायचा असेल
आणि तो जर संपला तर आपला ध्येय आपल्याला गाठता येणार नाही. या कारणामुळे मी असा विचार केला की आपण एक MPSC एक देऊ आणि MPSC झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये एखादी पोस्ट भेटली तर ती स्टॅबिलिटी येईल आणि म्हणून मग UPSC करू असा विचार केला. म्हणून 2010 साली MPSCचा अटेम्प्टचा अभ्यास सुरू केला. 2010 सालची MPSCची ॲडव्हर्टाईजमेंट आली, मात्र त्याचा फायनल निकाल यायला 2003 उजाडला. आणि म्हणून 2000 ते 2003 या काळामध्ये लेक्चरशिप केली, त्याच्यामध्ये PhD चालू केली JRF भेटल्यामुळे. ह्या दोन्ही गोष्टी करता फायनल रिझल्ट MPSCचा 2003 साली आला. क्लास 2मध्ये सिलेक्शन झालं आणि त्यावेळेस हा निर्णय घेतला की आता शेवटचा अटेम्प्ट हा चांगल्या प्रकारे द्यायचा. म्हणून 2004 या वर्षातला अटेम्प्ट UPSCसाठीचा प्रयत्न चालू केले. पहिल्या 3 अटेम्प्ट्समध्ये ज्या काही चुका झाल्या होत्या किंवा त्रुटी होत्या त्याच्यावरती विचार केला आणि लक्षात आलं की जास्त अभ्यास करण्यापेक्षा फोकस्ड UPSCसाठी आवश्यक काय आहे याच्यावरती जास्त विचारमंथन केलं. मध्ये लेक्चरशिप केल्यामुळं उत्तरामध्ये काय अपेक्षित याची जाण जास्त प्रकर्षाने जाणवली आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. 2004चा प्रिलिम पास झालो. सरकारी नौकरी सिर्फ पढ़ने से क्रैक नहीं. मेन्स दिला. त्यावेळेस मेन्समध्ये कॉन्फिडेंटली सांगू शकलो होतो की येस यावेळेस आपलं चांगल्या मार्काने आपण उत्तीर्ण होणार. म्हणून इंटरव्ह्यूची तयारी चालू केली. इंटरव्ह्यू दिला. 2005च्या एप्रिल-मेमध्ये मी इंटरव्ह्यू दिला आणि फायनल रिझल्ट 11 मे 2005 रोजी आला, ज्यामध्ये माझी भारतातली रँक 20 ही होती. त्या दिवशी एक सर्वसाधारणपणे गावातून मी आलेलो औरंगाबादला कल्चरल शॉकमधून बाहेर येऊन याची तयारी करणं आणि फायनली याच्यामध्ये सिलेक्शन होऊन हा जो प्रवास होता हा खडतर निश्चित होता, परंतु हा प्रवास फोकस्ड असल्यामुळं, नियोजनबद्ध असल्यामुळं, माझ्या ध्येयापासून कोणत्याही प्रकारचं मी विचलित न झाल्यामुळं हा मी करू शकलो. तुम्हीसुद्धा करू शकता. गरज आहे ती प्रयत्नांची, फोकस्ड एफर्टची, आपल्या परिस्थिती जाण ठेवायची. आणि 11 मे 2005ला ज्यावेळेस हा निकाल मला कळला, दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व पेपरमध्ये आणि पर्टिक्युलरली मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर अशी बातमी ज्यावेळेस आपण वाचतो, त्यावेळेस जे काही माझ्या 20-25 वर्षातला जो खडतर प्रवास गावापासून औरंगाबादमध्ये आणि औरंगाबादपासून ग्रॅज्युएशन करत असताना केल्यानंतर मुंबई आणि औरंगाबादमध्ये परीक्षेची तयारी करत असताना जो माझा प्रवास होता त्याचं कुठेतरी सार्थक झालं असं वाटतं. परंतु प्रवास तिथंच थांबलेला नाही आहे. प्रवास तिथून ॲक्च्युअली सुरू होतो. ज्या